आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना धक्का बसलेला आहे। दिल्ली हायकोर्टाने जामीन नाकारलेला आहे। खालच्या कोर्टाचा निर्णय हायकोर्टामध्ये बदलला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का बसलेला आहे। दिल्ली हायकोर्टाने नाकारलेला आहे जामीन। अरविंद केजरीवाल यांना जामीन नाकारलेला आहे। दिल्ली हायकोर्टाने जामीन नाकारलेला आहे, त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसलाय। माझे सहकारी योगेश माने आपल्या सोबत आहेत। योगेश, तृप्ती, मोठा धक्का म्हणावा लागेल अरविंद केजरीवालांना। साधारण 20 जूनला रात्री जी रिझर्व्ह ऑर्डर ठेवली होती त्याचा निकाल आला होता आणि त्यानंतर कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 लाखाचा जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केला होता। त्यामुळं कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे ती जास्त वाढलेली होती। मात्र ह्या सगळ्या प्रकरणाला किंवा ह्या जामिनाला ईडीने मात्र विरोध केला होता आणि ईडीने असं म्हटलं होतं, तुमच्या निर्णयाला आम्ही उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करू किंवा उच्च न्यायालयात अपील करू। त्या अपिलावरती आज उच्च न्यायालयाने आपलं म्हणणं मांडताना किंवा आपलं निकाल देताना असं म्हटलेलं आहे की राऊज एव्हेन्यू कोर्टाने जो निर्णय दिला होता त्याला स्टे दिलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की अरविंद केजरीवाल यांचा जो जामीन आहे तो फेटाळलेला आहे किंवा त्याला त्या ऑर्डरला स्टे मिळालेला आहे। त्यामुळे इथून पुढचा निकाल पुढचे काही दिवस तरी अजून अरविंद केजरीवालांचा कारागृहातच असणार आहे। तृप्ती, योगेश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।